आणि आता जाणून घेणार आहोत आता या क्षणापर्यंतच्या घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात। मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात यंदा भरघोस वाढ झाली। 45,949 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। गेल्या वर्षी 39,000 कोटींचं बजेट होतं। यंदा या अर्थसंकल्पात भरघोस वाढ झाली आहे। पालिकेच्या बेस्ट उपक्रमाला 800 कोटींचा निधी देण्यात आला, तर कोस्टल रोडसाठी 3,200 कोटींची तरतूद करण्यात आली। गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1,300 कोटी रुपये देण्यात आले असून पुलांची दुरुस्ती आणि निर्मितीसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे। मुंबई मनपा शिक्षण समितीचा अर्थसंकल्प सादर झाला आहे, मात्र यामध्ये मुंबईतील नव्या शाळांसाठी कोणतीही भरीव तरतूद करण्यात आलेली नाहीये। मुंबईत पब्लिक स्कूल वाढवण्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र फक्त 2 नव्या आंतरराष्ट्रीय बोर्ड शाळांची घोषणा करण्यात आली आणि त्यामुळे पब्लिक स्कूल वाढवण्याची घोषणा हवेतच विरली का असा प्रश्न उपस्थित होतोय। 2 नव्या शाळांसाठी 15 कोटींची तरतूद करण्यात आली, मात्र इतर तरतूद करण्यात आलेली नाही। पोलिसांच्या बदल्यांमध्ये लॉबिंग झालेल्या आरोपांबाबत आणखी एक गौप्यस्फोट करण्यात आला आहे। एसआयडी रश्मी शुक्लांच्या अहवालानंतर कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्राला डीजीपी सुबोध जयस्वाल यांनी उत्तर दिलं नाही, असा गौप्यस्फोट राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात केलाय। भाजपच्या 12 आमदारांचा मुद्दा आता शांत होण्याची शक्यता आहे। 12 आमदारांना पुन्हा विधान भवन परिसरात प्रवेश मिळण्याची शक्यता आहे। विधान परिषद अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर आणि त्याचबरोबर प्रशासनाची त्यांची बैठक पार पडली। आमदार आशिष शेलारांनी पाठवलेल्या पत्रावर या बैठकीत चर्चा करण्यात आली। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला राज्य सरकार आव्हान देणार असल्याचं म्हटलं जात असतानाच आता राज्य सरकार नरमाईच्या भूमिकेत असल्याचं कळतंय। राज्य सरकार 12 आमदारांचा मुद्दा आणखी ताणणार नसून 12 आमदारांना विधान भवन परिसरात प्रवेश देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नितेश राणेंची चौकशी सुरू झाली। कणकवली पोलीस स्थानकात त्यांची चौकशी सुरू आहे। राकेश परब आणि नितेश राणेंना समोरासमोर बसून चौकशी करण्यात येते। दोघांची समोरासमोर चौकशी केली जाते। मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित कामाचा ठेकेदार यांचा गलथानपणा कारभार जो आहे तो पुन्हा चव्हाट्यावरती आलाय। संबंधित ठेकेदाराची बँक गॅरंटी रिजेक्ट झाल्याने वर्क ऑर्डर दिली गेली नसल्याची बाब समोर आल्यानं मिरज शहर सुधार समितीचे कार्यकर्ते, समन्वय समिती सदस्य, अध्यक्ष यांनी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या दालनात घुसून रस्त्याच्या कामावरून जाब विचारण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे प्रांताधिकारी आणि शहर सुधार समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला। यावेळी तिथे उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित आर पाटील यांनी मध्यस्थी करत वादंग टाळला। अमरावती जिल्ह्यातील सावंगी मगरापूर गावातील लोकांनी चक्क पाण्यासाठी गाव सोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे आणि या 28 दिवसांपासून जर आपण लक्षात घेतलं गावात पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रार महिलांनी यावेळी केली आहे। 28 दिवसांपासून वॉर्ड नंबर 1 मध्येच पाणी पुरवठा न केल्याचा आरोप इथल्या महिलांनी केला आणि त्यामुळे अनेक कुटुंब गावाबाहेरील विहिरीजवळ बसून आहेत। फक्त ठराविक वस्तीतच पाणी पुरवठा होत नसल्याचा आरोप इथल्या स्थानिक महिलांनी केला। मुरुड तालुक्यातील नांदगाव इथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यती दरम्यान अपघात होऊन 3 जण जखमी झाल्याची घटना घडली। भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी शैलेश काते यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। बैलगाडा शर्यत सुरू होताच अचानक एक बैलगाडी प्रेक्षकांमध्ये घुसली, त्यामुळे हा अपघात झाला। मावळ आणि खेड तालुक्याच्या वेशीवर असलेलं कान्हेवाडी गावाचं रूपड पालटलंय। श्रमदानातून ग्रामस्थांनी या गावाचं नंदनवन केलंय। 950 लोकसंख्या असलेल्या गावात उत्पन्नाचं कोणतंही साधन नसताना स्वच्छता, रस्ते, भलमोठं क्रिकेटचं पटांगण, पिण्याच्या पाण्यासाठी गावच्या मालकीची विहीर, कचरा वर्गीकरण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा केली गेली आहे। गेली 15 वर्षे या गावात घंटागाडीच आलेली नाहीये। तर ISO मानांकन प्राप्त असलेल्या या कान्हेवाडीतर्फे चाकड या गावाला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते एक पुरस्कार तर एक दिवंगत माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला होता। जळगावात संप करणाऱ्या 31 एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले। एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून यात जळगाव आगारातील 172 कर्मचारी आहेत। विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला आता 3 महिने पूर्ण होत आहेत। हे कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवरती ठाम असून यामुळे महामंडळाची 80% बस सेवा बंद असेल। सेवा बंद असल्यामुळे महामंडळाचं कोट्यवधींचं नुकसान होत असून अनेक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरूच आहे। सुरुवातीला निलंबन करून नंतर बडतर्फ करण्याची कारवाई आगार प्रमुखांकडून सुरू असताना आज 31 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली।
बोर्डाची परीक्षा ऑफलाईनच होणार. परीक्षा ऑफलाईन घेण्यावरती आता शिक्कामोर्तब जे ते करण्यात आले. 10वी आणि 12वीची परीक्षा ऑनलाईन व्हावी यासाठी राज्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. मात्र परीक्षा ऑफलाईनच होणार यावर शिक्कामोर्तब झाले. या संदर्भात आज पुण्यात सकाळी 11:30 वाजता मंडळाकडून पत्रकार परिषद घेतली गेली. 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेच्या आयोजनासंदर्भात या पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली गेली आहे. 10वीची परीक्षा 15 मार्चपासून तर 12वीची परीक्षा ही 4 मार्चपासून सुरू होते आणि त्यापूर्वी 15 फेब्रुवारीपासून इयत्ता 12वी बोर्डाच्या प्रात्यक्षिक तोंडी परीक्षांना सुरुवात होईल. देशातील अनेक खासगी रुग्णालयांमधील जवळपास 50 लाखांहून अधिकचे कोविशिल्डचे डोस वाया जाण्याची शक्यता आहे. कारण हे सर्व डोस फेब्रुवारी किंवा मार्चच्या सुरुवातीला मुदतबाह्य होणार आहेत आणि त्यामुळे IMAने केंद्र आणि राज्य सरकारला हे डोस वाया न घालवता एक्सचेंज आणि रिप्लेसमेंट पॉलिसी लागू करावी अशी विनंती केली आहे. सरकार केंद्रांवर मोफत लस दिली जात असल्याने खासगी रुग्णालयांमधील गर्दी कमी झाली आहे आणि त्यामुळे अनेक डोस वाया जात आहेत. अनेक गरीब देश आहेत ज्यांना लस मिळत नाही आहेत आणि अशा स्थितीत डोस वाया घालवणं हा एक प्रकारचा गुन्हा असल्याचंही IMAने म्हटलंय. जगातील पहिली DNA लस झायडसचा पहिला संच लवकरच राज्यात दाखल होतोय. 7 राज्यांमध्ये झायडस लस दिली जाणार आहे. राज्यातील महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरणार आहे जिथे लवकरच झायडस लस वापरली जाईल. राज्यातील नाशिक आणि जळगाव जिल्ह्यामध्ये लसीची पायलट चाचणी केली जाईल. या लसीचे 3 डोस घ्यावे लागणार आहेत. पहिल्या टप्प्यात 14 लाख डोस महाराष्ट्राला दिले जातील. ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतलेला नाही अशांनाच हा डोस घेता येईल. मुंबईतल्या कांदिवली रेल्वे स्थानकावर प्रवासी चालती लोकल ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच दरम्यान त्याचा पाय घसरला आणि तो ट्रेनला धडकला. मात्र सुदैवाने स्थानकावर उपस्थित असलेल्या काही प्रवाशांनी त्याला ओढला आणि त्याचा जीव वाचला. औरंगाबाद इथे एका अतिउत्साही नवरदेवाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. तलवार जांभिया घेऊन हळदीच्या कार्यक्रमात बेधुंद नाचत असतानाचा नवरदेवाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि याची पोलिसांनी गंभीर दखल घेत नवरदेवासह त्याच्या 6 मित्रांना बेड्या ठोकल्यात. नवरदेवाला 1 दिवसाची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. वैभववाडीतील करूळ घाटात लक्झरी बसनं अचानक पेट घेतला आणि या बसला लागलेल्या आगीत सुदैवानं जीवितहानी झालेली नाही अशी माहिती मिळते. काही काळ घाटात वाहतूक विस्कळीत झाली होती. श्रीवर्धन पोलिसांनी रानटी डुकराची शिकार करणाऱ्या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून बंदूक, 15 काडतुसं, एक झायलो कार, 35 किलो रानटी डुकराचं मटण असं एकूण 4,92,292 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. बागमाडनला या हद्दीतील मोहितेवाडी इथे रानडुकराची शिकार केल्याप्रकरणी चार्ली अँथोनी वैती, ग्लेन डॅमनिक वैती विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पत्नीने पतीच्या गाडीला GPS ट्रॅकर लावला आणि GPS ट्रॅकर लावून पत्नीने पतीचे विवाहबाह्य संबंध पकडलेत. पती आरिफ अब्दुल्ला मांजरा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ₹2,000 नादात एका कापूस व्यापाऱ्याला तब्बल 9 लाख रुपयांना गंडा घातला गेला आणि हा प्रकार बदनापूर मार्गावरील धोपटेश्वर फाट्याजवळ घडला. जनार्दन चपटे असं या पीडित व्यापाऱ्याचं नाव असून त्याने जालन्यातील HDFC बँकेतून शेतकऱ्यांना देण्यासाठी 9 लाख रुपये काढले होते. धोपटेश्वर फाट्यावर 2 अज्ञात दुचाकीस्वारांनी त्यांना रस्त्यात थांबवून तुमची 2,000ची नोट खाली पडली असल्याचं सांगितलं. दरम्यान चपटे हे आपली दुचाकी थांबवून सदर नोट शोधत असताना त्या 2 भामट्यांनी चपटे यांच्या दुचाकीला लटकवलेली 9 लाखांची बॅग घेऊन पोबारा केला. जामनेरमध्ये प्रेमसंबंध प्रस्थापित करून तसंच लग्नाचा आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल झालाय. गुन्ह्यात जामिनावर सुटलेला संशयित मयूर रमेश कुळी या तरुणाने पुन्हा त्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती होऊन तिची प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान जन्मलेल्या 7 महिन्यांच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि या प्रकरणी संशयित मयूर कुळी या तरुणाविरोधात पुन्हा जिल्हा पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आता ब्रेक नंतर इतरही घडामोडी आपण जाणून घेणार आहोत झटपट.
पहिल्या घटनेत लक्ष्मीनगर इथल्या एका 25 वर्षीय तरुणाची त्याच्या घराजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। मयूर चौहान असे या मृताचं नाव असून त्याला 3 गोळ्या लागल्यात। तर दुसऱ्या घटनेत शकरपूर इथं 6 लोकांनी व्यावसायिकावर आणि त्याच्या कुटुंबियांवर हल्ला केला। संशयितांनी पळून जाण्यापूर्वी त्यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या वाहनांवर गोळीबार केला आणि या घटनेत कोणीही जखमी झालं नाही। वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय। भारतीय संघातील शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, नवदीप सैनी आणि श्रेयस अय्यर यांना कोरोनाची लागण झाली। या 3 खेळाडूंमध्ये एम शाहरुख खान, ऋषी धवन आणि आर साई किशोर यांचा समावेश करण्यात येऊ शकतो। भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला वनडे सामना 6 फेब्रुवारीला सुरू होणार आहे। यानंतर स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।